नमस्कार. स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी लक्ष्मी सुनील ठोसर, कॅमेरामॅन पियुष चौधरी सोबत तुम्हा सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण या महाविद्यालयामध्ये शिक्षण क्षेत्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आजच्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. तर आज आपण शिक्षण क्षेत्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शिक्षण क्षेत्र आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. शिक्षण क्षेत्र हे फक्त नोकरी मिळवण्याचे साधन नसून हे मानवी जीवनाला प्रगती देण्याचे कार्य करत असतात. आणि या ज्ञानयात्रेमध्ये शिक्षक व मुख्यतः प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखवण्याचे कार्य करत असतात. तर आज आपण राजुरा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे आलेलो आहोत. तर आपल्यासमोर आज इथे उपस्थित आहे राजेश देशमुख सर. तर त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत. नमस्कार सर, तुमच्या आमच्या SVC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न असा आहे की विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं कसं असायला पाहिजे आणि संवाद कसा असायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल सर? माहिती नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं मित्राप्रमाणे असलं पाहिजे, गुरुप्रमाणे असलं पाहिजे, गुरु शिष्याप्रमाणे असलं पाहिजे. आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शनसुद्धा केलं पाहिजे. आणि खरं म्हणजे जे नवीन पद्धती आलेली आहे की विद्यार्थ्यांना शिक्षा देणे गरजेचे नाही, पण काही वेळेस विद्यार्थ्यांना थोडंसं रूडली वागायला लागते. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने आम्हाला तसं वागावं लागते. पण काही विद्यार्थ्यांचा समज असं असते की आम्हाला फक्त शिक्षा देतात. शिक्षा देण्यामागचं कारण काय असते हे ते समजून घेत नाही. पालकच आजकाल समजून घेत नाही. त्यांना आता आमच्या इथे एक अशी घटना घडली होती. एक विद्यार्थ्याला मारलं तर त्याचे पालक दुसऱ्या दिवशी शाळेत आले, माझ्या विद्यार्थ्याला का मारलं. त्याच्या विद्यार्थ्याने हे नाही सांगितलं मी काय केलं, हे नाही सांगितलं घरी, फक्त मारलं एवढंच सांगितलं. मग बाकीचे विद्यार्थ्यांना बोलवून आम्ही त्यांची समजूत काढली. मग पालक सभेमध्ये आम्ही हा विषय ठेवलेला आहे की शिस्त लावण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे की नाही. तर काही पालक तयार झाले, काही पालक नाही झाले. आता प्रत्येकाचा वेगळा भाग आहे. पण विद्यार्थी आणि शिक्षकाचं जे नातं आहे ते एक अटूट नातं असते. कारण की विद्यार्थी घरानंतर शाळेतच जास्त वेळ राहते आणि त्याचा एक वेगळाच रिलेशन तयार होते विद्यार्थ्यासोबत. आणि विद्यार्थी जर नाही दिसला शिक्षकाला तर शिक्षकाला हळहळ वाटते, आज का विद्यार्थी आला नाही. नातं तर खूप चांगलं असते. वडील मुलाचं कसं नातं असते, वडील मुलीचं कसं नातं असते, तसं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं असलं पाहिजे. खरंच मी या क्षेत्रामध्ये आहे, मला अभिमान आहे की मी या क्षेत्रामध्ये आज मुख्याध्यापक पदावर रुजू झालेलो आहो. आणि मला 2च महिने झाले इथे येऊन. आणि ही जी शाळा आहे ही श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत द्वारा संचालित आहे आणि विदर्भातली 1 नंबरची संस्था आहे आमची. निर्माण होत आहे तर ते कमी करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल? हां, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे यासाठी की शिक्षण, कारण की काही ठिकाणी तर इतकं बर्डन असतं विद्यार्थ्यांवर की तो शेवटी कंटाळतो अभ्यास करायला, इतका ताणतणाव दिला जाते. म्हणून आमच्या इथं आता एक शासनानं दप्तरले शाळा आनंदी शनिवारचा उपक्रम राबवलेला आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांना दप्तरसोबत आणायचं नाही, फक्त युनिफॉर्ममध्ये शाळेत यायचं आणि शाळेमध्येच तुम्हाला जे आवडते ते करा. चित्र आवडते चित्र काढा, रांगोळी काढा, जे तुम्हाला आवडते ते करा. त्या दिवशी 1 दिवस ताणतणावमुक्त शाळा असते आमची. विद्यार्थ्यांना जसं पाहिजे तसं तो वागू शकते, त्याला कोणी रोखणार नाही, कोणी टोकणार नाही. फक्त कुठं जास्तीचं काही काम नाही केलं पाहिजे तिथं शिक्षक टोकेल. पण तो जर समजा एखादी गोष्ट करून आला असेल, विटायचं काही करून आला असेल तर आम्ही करू देऊ त्याला, मातीचं काही करून आला करू देतो आम्ही त्याला. कारण की त्याचा 8 दिवस त्याचा आहे आणि 1 दिवस त्याला ताणतणावमुक्त पाहिजे. कारण की शहरामध्ये तर खूप कॉम्पिटिशन आहे. खेड्यामध्ये आता आमच्या आजूबाजूला 2-3 शाळा आहे, खूप कॉम्पिटिशन आहे. मान्य आहे, कॉम्पिटिशनमध्ये सहभागी असला पाहिजे. पण विद्यार्थ्यांना जास्त बर्डन दिलं गेलं पाहिजे. जितकं झेपेल तेवढं शिकवलं गेलं पाहिजे आणि जितकं झेपेल तेवढंच होमवर्क दिला गेला पाहिजे. जास्त होमवर्क नाही दिला पाहिजे. कारण की विद्यार्थी घरी जाऊन त्या होमवर्कच्या बोजाखालीच अभ्यास कधी करेल तो, त्याला अभ्यासाला वेळ पाहिजे ना. जर आपण सगळं होमवर्क देत बसलो तर अभ्यास कधी करणार तो. त्यासाठी विद्यार्थ्यांना आमच्या शासनानं आता एक आनंदी शनिवार म्हणून एक उपक्रम लावलेला आहे. त्या दिवशी दप्तरले शाळा असते, ताणतणावमुक्त पूर्ण. आम्ही प्रयत्न करतो. अजून काही नवीन उपक्रमशीलमध्ये काही करता येते का आम्हाला, आमचं रोज ते चालू असते. धन्यवाद सर. या
तर आपल्यासमोर इथे उपस्थित आहे संजय भेलकर सर. तर आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहे. सर, या महाविद्यालयाचा इतिहास काय आहे व त्याची स्थापना कधी झाली? सदर कॉलेज राजुरा कला कनिष्ठ महाविद्यालय 1985ला सुरुवात झालेली आहे. 1985 ते 90 पर्यंत विनाअनुदानित तत्त्वावर होतं आणि त्यानंतर 1990-91मध्ये अनुदानित तत्त्वावर सुरू झालेलं आहे. सदर कॉलेज श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित असून अनुदानित आहे. तसंच बाकी काय माहिती आहे? स्थापना तशी शाळा 1965ची आहे, परंतु ज्युनियर कॉलेज 1985पासून सुरू आहे. धन्यवाद सर. सर, महाविद्यालय सुरू करण्यामागे कोणते उद्दिष्ट होते? तर राजुरा बाजार तसेच आजूबाजूचा परिसर ग्रामीण भाग असल्यामुळे येथे गरीब विद्यार्थी मुली यांची विशेष सोय व्हावी, शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता संस्थेने उद्दिष्ट ठेवून येथे कॉलेज सुरू केलेले आहे. धन्यवाद सर. कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्तीचा सहभाग होता? सदर कॉलेज ग्रामीण भागातील असल्याने राजुरा बाजार येथील श्रावणभाऊ बहुरूपी भाऊरावजी गोमकाडे येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच श्रावणभाऊ बहुरूपी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या मार्गदर्शनातून राजुरा बाजार येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची परवानगीने राजुरा कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यानंतर बऱ्याच अडचणीचा सामना सदर कॉलेजला करावा लागला. ग्रामीण भाग असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी जास्त असणं. येथे पूर्वी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला शाखा व वाणिज्य शाखा होती, परंतु काही कालानंतर वाणिज्य शाखेचे प्रवेश कमी झाल्याने ती शाखा बंद पडली. आज रोजी सदर महाविद्यालयात फक्त कला कनिष्ठ महाविद्यालय म्हणूनच आहे. कला विभागालाच मान्यता आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणीचा सामना करावा लागला? सदर कॉलेज अनुदानित तत्त्वावर असल्याने इथे जे कार्यरत लोक होते त्यांना वेतन नसल्यामुळे तो भार संस्थेने उचलून त्यांचे वेतन दिले आणि त्यानंतर 1991पासून अनुदानित तत्त्वावर आल्यानंतर सर्व शासन स्तरावर त्यांचे वेतन पूर्ण शासनामार्फतच दिले जाते. धन्यवाद सर. नमस्कार. सर्व दर्शकांचे स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरुड BHMC द्वारा संचालित SUC न्यूजमध्ये मी हार्दिक स्वागत करते. आज आपण राजुरा बाजार या शाळेमध्ये आलेलो आहे. आपल्यासमोर अतुल सर इथे आहेत. त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेऊया. सर, शाळेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो का? शाळेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या ठिकाणी आमच्याकडं कम्प्युटर लॅबसुद्धा अवेलेबल आहे आणि जी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेली ICT म्हणून अवेलेबल आहे. तिथे आमच्याकडं भरपूर असे सारे कम्प्युटर्स वगैरे देखील अवेलेबल आहे आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांना कधीही गरज पडेल त्यावेळेस आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना त्या कम्प्युटर लॅबमध्ये घेऊन जातात. धन्यवाद सर. सर, एक आदर्श शिक्षकाचे व विद्यार्थ्याचे नातेसंबंध कसे असावे? एक आदर्श विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये फार पवित्रता समजली जाते आणि एक पवित्र गुरु शिष्याचं नातं असं विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये समजलं जातं. सर, एक आदर्श शिक्षकाची विद्यार्थ्याप्रती काय भूमिका असावी? एका आदर्श शिक्षकाची विद्यार्थ्याप्रती जर भूमिका व्यक्त करायची म्हटलं तर आता हा जो भाग आहे हा पूर्णतः ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अनेक अशा समस्या असतात. मग त्या आर्थिक समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, त्या सर्व समस्याचं निराकरण त्या व्यक्तिगत शिक्षकाला करता यायला हवं. आणि जेव्हा तो एक आदर्श महाविद्यालय म्हणजे तुमच्याकडे आलेला विद्यार्थी हा फक्त शैक्षणिकदृष्ट्याच प्रगत होईल असं नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास, मग तो त्याचा सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, हा सर्वांगीण विकास ज्यावेळेस तुम्हाला साधता येईल त्यावेळेस तो विद्यार्थी तुम्हाला एक आदर्श विद्यार्थी म्हणून घडला जाईल. आणि ज्यावेळेस असे सर्व विद्यार्थी तुमच्या शाळेमधून किंवा कॉलेजमधून आदर्श विद्यार्थी म्हणून बाहेर पडतील त्यावेळेसच तुमची ते कॉलेज एक आदर्श महाविद्यालय म्हणून गणलं जाईल. सर, या शाळेची स्थापना कधी झाली? या शाळेची स्थापना हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत या कॉलेजची राजुरा बाजार कनिष्ठ महाविद्यालय व राजुरा हायस्कूल याची स्थापना ही 1 जुलै 1965
या रोजी झालेली आहे. हे चौधरी सर, नमस्कार सर, तुमचे SVC न्यूजमध्ये स्वागत आहे. महाविद्यालयामध्ये कोणते विषय व शाखा शिकवले जातात? हां, तर ही श्रीवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालय आहे आणि या ठिकाणी आर्ट शाखा आहे, कला शाखा, आणि कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, सहकार, त्याचबरोबर समाजशास्त्र हे विषय या ठिकाणी शिकवले जातात. आणि त्याचबरोबर इतरही उपक्रम जसं व्यक्तिमत्व विकास या संदर्भामध्ये बरेचसे उपक्रम राबवले जातात. त्याच अनुषंगाने रोजगाराच्या निमित्ताने सुद्धा बरेचसे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि दरवर्षी या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. जास्तीत जास्त होतकरू आणि ग्रामीण भागातले हे कॉलेज असल्याकारणाने विद्यार्थ्यांना सहज सोपं शिक्षण या कॉलेजमध्ये मिळतात आणि त्यांना ती सुविधा म्हणजे कशी की सकाळच्या प्रहरी हे कॉलेज असते, दुपारच्या वेळेस ते आपला रोजगार कमावून या ठिकाणी अत्यंत होतकरू आणि गरीब कुटुंबातील मुलं या ठिकाणी ॲडमिशन घेत असतात. धन्यवाद सर. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला खूप सारी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहे.